ओके. त्याचप्रमाणे दादा आता ही जी आपली काळी हळद आहे तर ती कशा प्रकारे आपण घेऊ शकतो आणि कुठल्या रोगांवरती ती वापरली जाते, कुठल्या रोगांवरती त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला? ओके. काळ्या हळदीची आपण पावडर म्हणून आपण घ्यायची असते बघा. ही पावडर तुम्हाला अशा पद्धतीने दिसते बघा. ही पावडर नाही, ही अशा पद्धतीने येते. ओके. आता ही पावडर तुम्ही रोज त्याचं सेवन करू शकता. जनरली एक ढोबळ मान घेतला तर रोज 1 ग्रॅम ती खायची असते, पण त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करेन की कोणाला घ्यायची आहे, त्याची प्रकृती काय आहे, त्याचे आजार्स काय आहेत हे अंडरस्टँड करून जर आपण त्याला दिली तर ती त्याला चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह होते. कॅन्सरसारखे आजार्स असतात, कॅन्सर आहे, ओबॅसिटी आहे, थायरॉइड आहे, शुगर आहे म्हणजे मधुमेह आहे तुमचा, त्वचेच्या रिलेटेड आजार आहेत तुमच्या, सगळे अल्सर्स म्हणजे माउथ अल्सर्सपासून तुमच्या पाईल्सपर्यंत सगळे अल्सर्स, ह्या सगळ्या रोगांवरती आणि ह्याच्यापेक्षा आणखी बऱ्याचशा रोगांवरती ही औषध म्हणून वापरली जाते. ओके. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे मुख्य रोग होतात आपल्याला तर त्याच्यावरती तर ही खूप उपयोगी आहे, खूप रामबाण औषध म्हणून आहे याच्यावरती. ओके.